दत्त महाराज ही शक्ती आहे आणि दत्त महाराजांचे जे ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित रूप धारण केलेले जे जे मनुष्य देहात ज्यांनी ज्यांनी अवतारात प्रकटीकरण केलं ते सगळे दत्त अवतार आहेत. ते साक्षात दत्त आहेत सगळे पूर्ण. म्हणून श्रीपादांना पूर्ण दत्तावतार मानतात, सरस्वतींना पूर्ण दत्तावतार मानतात, स्वामी महाराजांना पूर्ण दत्तावतार मानतात. त्या तिघांपैकी एकाची जरी उपासना कुणाची जरी एकाला फॉलो केलं तरी त्याचेच मिळणारे जे काही रिझल्ट आहेत ते एकच आहेत. ओके. त्याच्यात काही वेगळे पण नाही. मग काही लोक सांगतात मला स्वामींच्या पाठीमागे दत्तगुरू काढा. तर ह्याचा एक गोष्ट महत्वाची काय, स्वामी महाराज आणि दत्त महाराज वेगळे नाहीये. तुम्ही नुसते दत्त महाराज काढा किंवा स्वामी महाराज काढा, दोन्ही एकच आहेत. आणि तुम्ही स्वामी महाराज जर काढायला लावत असाल तर तुम्हाला महाराज आणि दत्त महाराज कळले नाही. स्वामी महाराज हे साक्षात दत्तगुरू आहेत. त्यांना 3 तोंड 6 हात नाहीयेत, पण ते सगुण रूपातले देहधारी दत्तगुरू आहेत. मग जे गुरुतत्व जे आहे ते दत्त महाराज. गुरुग्रह जो आहे, जसं आपण दैत्य गुरु म्हणजे शुक्राचार्य म्हणतो, तसं गुरुग्रह जो आहे ते म्हणजे बृहस्पती. त्यांना देवतांचे गुरु मानतो. तर गुरुग्रह आणि गुरुकृपा हे आपण एकच मानतो. बृहस्पती हे सुद्धा एक प्रतिकात्मकरित्या गुरुच आहेत आणि गुरु आपल्याला सांभाळतो असं आपण जेव्हा म्हणतो त्याचं एक छान उदाहरण तुला कळण्यासाठी म्हणून देतो. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया युट्यूब चॅनलवर नक्की बघा.